सतीश एक मिनिट पीछे आओ स्वागत पूजा त्यांचं मैडम चलो कमरेत लात मार. आता हे तो स्थानिक प्रश्न आहे, समस्या मोठी आहे. त्या दृष्टीने स्थानिक जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगणार पाठपुरावा करायला. थँक्यू. मला सांगा की तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट झाला. आता अनेक दिवसापासून तुम्ही चक्रा मारताय, काय झालं नेमकं त्याच्यामध्ये आणि काय जे बेकायदेशीररित्या जालना जिल्ह्यात 36 ते पहिल्या टप्प्यात जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्याचा आदेश शासनाने दिला. आता ते मूळ प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 36 पैकी 18चे प्रमाणपत्र परत आले आहेत. पुढच्या 18चे प्रमाणपत्र 15 सप्टेंबरच्या आधी जमा करण्याचा संकल्प आणि त्याचा प्रोग्राम फायनल झाला. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात आतापर्यंत 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे अर्जदारांनी खोटे दस्तावेज दिले, खोटे पुरावे दिले. त्या दृष्टीने जालना आणि अंबडमध्ये हे विशिष्टरित्या प्रत्येक अर्ज तपासण्याचा आज जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकार्याने निर्णय घेतलाय. पुढच्या 8 दिवसात त्यात त्यांना ज्यांनी असे फर्जी दस्तावेज देऊन प्रमाणपत्र प्राप्त केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार. केंद्रामध्ये राज्य सरकारमध्ये तुमचं सरकार आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे दस्तावेज न पडताळता न तपासणी करता त्यांना प्रमाणपत्र इश्यू केलं त्यांच्या संदर्भात काही मागणी आहे का? ह्या तपास झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की यात जर कोणी अधिकारी ही एक चूक झाली ते ठीक आहे, चूक झाली, अर्जदारांनी खोटं बोललो, खोटे, आणि दुसऱ्या बाजूला तो त्या फ्रॉड मध्ये सामील आहे, जर असं आढळलं तर मालेगाव मध्ये आतापर्यंत 8 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना निलंबित पण करण्यात आलं. मग तशी कारवाई इथेही केली जाणार. जे आता बोगस प्रमाणपत्र आढळत आहे, आता हे प्रमाणपत्र 1800 प्रमाणपत्र तुम्ही म्हणतात परत घेतले, मग हे जे लोक आहेत ते भारतीय नाही आहेत, त्यांना परत पाठवण्याचं काय प्रयोजन आहे? असं आहे की पहिला टप्पा जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवला आहे की जे तहसीलदारला अधिकार देण्यात आले कार्यकारी दंडाधिकारी मध्ये 2024 मध्ये एकदम एका वर्षात 2,24,000 अर्ज आले, अन्यथा 5-15,000 यायचे. त्यामुळे शंका आली, त्यामुळे SIT नेमली. त्यातनं असं लक्षात आलं की 1,02,24,000 पैकी आतापर्यंत 1,40,000 अर्ज मागे घेण्यात आले किंवा रद्द झाले. तर हा याचा इम्पॅक्ट झाला आहे. आता पोलीस कारवाई सुरू आहे. पोलीस कारवाई झाल्यानंतर जे आरोपी असेल त्यांना नंतर त्यांची नंतरच्या टप्प्यात सहजरित्या विचारपूस केली जाणार की बाबा तू अर्ज केला, तू बोगस कागदपत्र दिले, तुझ्याकडे हिचं जन्म प्रमाणपत्र नाही, तुला तुझ्या कुटुंबातल्या कुणाकडेही नाही. मग आपण तर म्हणतो ना मराठीत म्हणाय ना, दाखव नाही तर विषय आहे. कारण मागच्या अधिकाऱ्यांनी हे दस्तावेज न पडताळता किंवा न तपासणी करता त्यांना प्रमाणपत्र इश्यू केलं त्यांच्या संदर्भात काही मागणी आहे का? ह्या तपास झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की यात जर कोणी अधिकारी ही एक चूक झाली
ते ठीक आहे, चूक झाली, अर्जदाराने खोटं बोललं, खोटे, आणि दुसऱ्या बाजूला तो त्या फ्रॉड मध्ये सामील आहे. जर असं आढळलं तर मालेगाव मध्ये आतापर्यंत 8 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना निलंबित पण करण्यात आलं. मग तशी कारवाई इथेही केली जाणार. जे आता बोगस प्रमाणपत्र आढळत आहे, आता हे प्रमाणपत्र 1800 प्रमाणपत्र तुम्ही म्हणतात परत घेतले, मग हे जे लोक आहेत ते भारतीय नाही आहेत, मग यांना परत पाठवण्याचं काय प्रयोजन आहे? असं आहे की पहिला टप्पा जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवला आहे की जे तहसीलदारला अधिकार देण्यात आले कार्यकारी दंडाधिकारी 2024 मध्ये एकदम एका वर्षात 2,24,000 अर्ज आले, अन्यथा 5-15 हजार यायचे. त्यामुळे शंका आली, त्यामुळे SIT नेमली. त्यातनं असं लक्षात आलं की 2,24,000 पैकी आतापर्यंत 1,40,000 अर्ज मागे घेण्यात आले किंवा रद्द झाले. तर हा आता इम्पॅक्ट झाला आहे. आता पोलीस कारवाई सुरू आहे. पोलीस कारवाई झाल्यानंतर जे आरोपी असेल त्यांना नंतर त्यांची नंतरच्या टप्प्यात सहजरित्या विचारपूस केली जाणार की भाऊ तू अर्ज केला, तू बोगस कागदपत्र दिले, तुझ्याकडे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही, तुला तुझ्या कुटुंबातल्या कुणाकडेही नाही. मग आपण तर म्हणतो ना मराठीत म्हणाय ना, दाखव नाही तर मागच्या अनेक महिन्यापासून तुमचा हा लढा चालला, त्याला यशही मिळालं. पण तोच प्रश्न येतो की जर समजा हे बोगस होते तर ते आज निनावी म्हणजे कुठलाही भारताचा पुरावा नसताना ते भारतामध्ये राहतात. हे पहा, आपण सगळे म्हणजे मी तुम्हाला पण आपल्या सगळ्यांचा मेहनत संघर्षामुळे आज सर्वोच्च न्यायालय असतो, उच्च न्यायालय असतो, केंद्र सरकार असतो, निवडणूक आयोग, सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आधार कार्ड हे फक्त व्यक्तीचं ओळखपत्र आहे, त्याच्यासाठी तो हिंदुस्थानी आहे असा अधिकार त्यामुळे प्राप्त होत नाही. आता ही क्लॅरिटी आली. त्यामुळे हे जे आम्ही जे शोध रिसर्च केला, हे गेल्या 8 महिन्याचा परिणाम आला ना की 2,24,000 पैकी 1,40,000 मागे घेतले किंवा रद्द झाला, आणि बाकी 80,000 मध्ये पण 40,000 चौकशी सुरू आहे. तर आता एक गोष्ट प्रस्थापित झाली. आज पण मी यांना अनेक अर्ज दाखवले. आज मी बीडला पण जाऊन आलो की शेकडो अर्ज तहसीलदारनी फक्त आधार कार्डाच्या आधारावर त्यांना हिंदुस्थानचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व देण्याचा निर्णय दिलाय. आज जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मी प्राथमिक पहिल्या अंबड आणि जालन्यामध्ये चौकशी करू, प्रत्येक अर्ज तपासला जाणार, आणि त्यात जर व्यवस्थित पुरावे नसताना जर आदेश दिला असेल अधिकाऱ्याची पण चौकशी होणार आणि त्या नागरिकाची त्या व्यक्तीची. केंद्र आणि राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, मग प्रशासन काही करत नाही, मग तुमची एवढी यंत्रणा हे ते येत आहेत हो वारंवार तुमच्या चक्रावर. हो, म्हणून हे 2 असल्यामुळे तर इथपर्यंत पोहोचलो. नाहीतर 2,24,000 बदमाश ज्यांच्याकडे त्याच्या वडिलांकडे नाही, त्याच्या आईकडे नाही, त्याच्या भाऊकडे नाही, बहिणीकडे नाही, कुणाकडे जाईल मग तुला मिळेल. तर हे निघालं ना, आणि याला स्थगिती दिली. याच्यामुळे 2025 मध्ये किती अर्ज आले? 25 पण नाही आले. आता राहिली गोष्ट तांत्रिक आणि कायदेशीर कारवाई, त्यात न्यायालयाच्या दृष्टीने पूर्ण त्या व्यक्तीला संधी द्यावी लागते. ती प्रक्रिया सुरू आहे. एका पोलीस